ठाकर नाग्या कातकरी यांच्या सह्याद्रीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून जी सह्याद्री वाचली, त्या सह्याद्रीला जी नजर लागली, त्या वनवासी गौतम अदानीची त्या आमच्या सह्याद्रीला लागलेली नजर काढण्यासाठी पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या विचारधारेचा मावळा आद्यग्रंथ ठाकर, आद्यग्रंथ राघोजी भांगरे नाग्या कातकऱ्यांचा बंडकरी, आदिवासी सेवक, आदिवासी समाजाच्या ढाण्यावर काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपण सगळे ती सह्याद्रीची लागलेली नजर काढण्यासाठी आलेला आहोत. त्यामुळे आपण आदिवासी समाजाचा ढाण्यावाग, आदिवासींचा शेर देवराम शेठ लांडे साहेब यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि या टाळ्या त्या वनवासी गौतम अदानीच्या कान फोडण्यासाठी त्या टाळ्या, त्यामुळे जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. आज खऱ्या अर्थाने ज्या मातीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या छत्रपती शिवरायांनी 70% आदिवासींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. आंदोलन चालू आहे, फोन करू. त्या छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, आज करणार. आज जो देवराम शेठ लांडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो उलगडून जो लढा उभा केलेला आहे, तो लढा सोपा नाहीये. पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन, पुन्हा एकदा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ठाकर नाग्या कातकरांचा बंडाचा क्रांतीचा उर्वाण डोळ्यासमोर घेऊन हा लढा देवराम शेठ लांडेंनी उभा केलेला आहे. तो लढा आता थांबणार नाही आणि वनवासी गौतम अदानीला या सह्याद्रीमध्ये पाय ठेवू देणार नाही. असा जो प्रण, जो व्रत देवराम शेठ लांडेंनी आणि सह्याद्रीच्या सर्व बहुजन बांधवांनी घेतलाय, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि वनवासी गौतम अदानीचं स्वप्न हरून पाडायचंय. आज फक्त गौतम अदानीच आपल्या छातावरती बसत नाही, तर दिल्लीमध्ये बसणारे दोन दुष्ट द्रोणाचार्य, दिल्लीमध्ये बसणारे जे वनवासी आहेत नरेंद्र मोदी आणि वनवासी अमित शहा, हे दोघं त्यांच्या मित्रांना आपल्या सह्याद्रीच्या छातावरती बसवण्याचं काम करतात. त्यामुळे त्या दोन्ही दुष्ट द्रोणाचार्यांचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. आज या सह्याद्रीच्या भूमीतून, छत्रपती शिवरायांच्या या जन्मभूमीतून, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे ठाकर नाग्या कातकऱ्यांच्या क्रांतिकारकांच्या भूमीतून आवाहन करतो, त्या दिल्लीतल्या दुरुस्त टपकी द्रोणाचार्यांना, नरेंद्र मोदी आणि तडीपार अमित शहाना आणि वनवासी गौतम अदानीला आणि महाराष्ट्रामध्ये असलेला कपटी तिसरा द्रोणाचार्य वनवासी फसवणीस, या चौघांना मी इथून आवाहन करतो की मत छोडो आदिवासियों को, अरे मत छोडो दुरुस्त द्रोणाचार्य, कपटी द्रोणाचार्य, वनवासी अमित शाह, मोदी, फडणवीस, गौतम अदानी, मत छोड़ो इस सह्याद्री को, मत छोड़ो इस सह्याद्री को. अरे इस सह्याद्री छत्रपति शिवराय की जन्मभूमि है. ये सह्याद्री आद्य क्रांति राघोजी भांगरे ठाकर नाग्या कातकरे की क्रांतिकारों की जन्मभूमि है. ऐसा मत छोड़ो आदिवासियों को, सह्याद्री को. आपको लड़ना मुश्किल होगा, आपको लड़ना मुश्किल होगा. अरे सह्याद्री का छत्रपति शिवराय का मावड़ा, आद्य राघोजी भांगरे का बंडकरी, नाग्या कातकरे का बंडकरी, नाग्या कातकरा बंडकरी, ऐसा इतिहास लिख देंगे. ये दोनों कपटी द्रोणाचार्य नरेंद्र मोदी आणि अमित शाह, वनवासी गौतम अदानी, फसवनीस वनवासी, आपको आदिवासी क्षेत्र में कभी घुसने नहीं देंगे और ऐसा इतिहास लिख देंगे. आपको पढ़ना मुश्किल होगा, आपको पढ़ना मुश्किल होगा. आज खऱ्या अर्थाने आज या देशामध्ये संपूर्ण देश हा
त्या दोन्ही कपटी दुराचारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे संपूर्ण देश त्यांच्या मित्राला त्या वनवासी अदानीला विकून टाकलाय. हा देश जर वाचवायचा असेल तर आपल्याला ही सह्याद्री वाचवावं लागेल. जर ही सह्याद्री वाचली तर आपला भारत देश वाचेल. आज खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट आपला अभिमानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा दिवस आहे. परंतु आदिवासीचा देश आदरणीय देवराम शेठ लांडे साहेबांनी दाखवून दिलं देश स्वातंत्र्य झाले आजच्या दिवशी. परंतु अजूनही आमचा या सह्याद्रीला स्वातंत्र्य मिळालं नाही. आणि ही अधुरी जी आझादी आहे ती अधुरी आझादी पूर्ण करण्यासाठी देवराम शेठ लांडे साहेबांनी जो पुढाकार घेतलाय तो पुढाकार साहेब आज या 15 ऑगस्टच्या दिवशी सांगतो. हा पुढाकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रांतीचा इतिहास तुमच्या नेतृत्वाखाली रचला जाईल सह्याद्रीचा. आणि त्याचे सगळ्या इतिहासाचे साक्षीदार आम्ही सगळे राहणार आहोत. तुम्ही जो इतिहास रस्त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे किती दलाल येतील किती भडवे येतील त्या भाडव्यांच्या दलालांच्या आपल्याला नादी लागायचं नाही. त्या चमत्यांच्या नादी लागायचं नाही. आणि या सह्याद्रीला विकू द्यायचं नाही. हा प्रण आमच्या देवराम शेठ लांडेंनी घेतलाय. त्याचसोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बहुजनांचे नेते या तालुक्याचे माजी आमदार आणि या तालुक्याचा वाघ आदरणीय अतुल बेनके साहेब आपल्या सोबत कमी उभे. गाडी काढून नाही